अकोल्याचे इतर बहुजन कल्याण विभाग आश्रमशाळेवर एवढा मेहरबान का? दुकानदारी की अनैतिकता, तालुक्यातील लोकांचा सवाल। बार्शी टाकळी तालुक्यातील आश्रमशाळा या राजकीय लोकांच्या आहेत। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी अकोला कार्यालयाची आहे। आश्रमशाळेच्या कामकाजाबाबत तक्रारी असताना देखील आश्रमशाळेवर कोणतीच कारवाई केली जात नाही। तसेच आश्रमशाळेची चौकशी देखील करण्यात येत नाही। त्यामुळे ही अकोला कार्यालयाची दुकानदारी समजावी की अनैतिकता असा सवाल देखील बार्शी टाकळी तालुक्यातील लोकांनी केला आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील एरंडा, परंडा, पिंपळखुटा, जनोना येथील आश्रमशाळेच्या कामकाजावर फार मोठा संशय व्यक्त केला जात आहे। या शाळेमधील निवासी विद्यार्थ्यांची संपूर्ण उपस्थिती दिसत नाही। आरटीआय कार्यकर्त्यांनी मागितलेली माहिती मिळत नाही। केलेल्या तक्रारीची चौकशी सुद्धा केली जात नाही। त्यामुळे अकोल्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग आश्रमशाळेवर एवढा मेहरबान का? त्यांची ही दुकानदारी समजावी की अनैतिकता असा सवाल देखील तक्रारदाराने उपस्थित केला आहे। सदर आश्रमशाळा चालकांना दरवर्षी केंद्र व राज्य शासनाचा लाखो कोटी रुपयांचा निधी मिळतो। तो निधी नियमानुसार खर्च केला जात नाही असा लोकांचा आरोप आहे। वरील आश्रमशाळा या वादग्रस्त असून या ठिकाणी कोणतीही सुविधा दिसून आली नाही। या सर्व कामकाजावर मोठा संशय व्यक्त केला जात आहे। एक ना धड आणि चिंध्या भाराभर असा काहीसा प्रकार या आश्रमशाळेमध्ये सुरू आहे। त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी असलेल्या अकोल्याच्या इतर भागात बहुजन कल्याण विभाग एवढा गाढ झोपेत कसा काय राहतो? यामागे फार आर्थिक उलाढाल सुद्धा होत असल्याची तालुकावार चर्चा सुरू आहे। तालुक्यातील अनेक आश्रमशाळा चालकांचे असे म्हणणे आहे की आम्ही काहीही केले तरी आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, कारण आम्ही सर्व देवाणघेवाण करून प्रकरणे सेटलमेंट करीत असतो, असा दम सुद्धा संस्था चालकांनी दिला आहे। त्यामुळे सुद्धा अकोल्याच्या इतर बहुजन कल्याण विभागावर देखील मोठा संशय व्यक्त केला जात आहे। अकोला कार्यालयाने चौकशी करून कार्यवाही न केल्यास याच कार्यालयासमोर नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे। त्यामुळे आता अमरावतीचे उपायुक्त विजय साळवे याकडे कोणत्या नजरेने बघतात हेच पाहायचे आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।